खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मनसे अध्यक्ष जे आहेत राज ठाकरे यांनी मनसे मेळाव्यामध्ये काय काय मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत आणि विधानसभा निवडणुकीवर त्यांचं जे मत होतं तर त्याच्यामधून त्यांनी दिलेल्या भाषणातून ज्या ठळक मुद्दे आलेले आहेत बाहेर, तर त्याच्यावरची चर्चा जी आहे ते राज्यभर होत आहे। तर ते कुठले मुद्दे आहेत ते आता आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत तर ते बीजेपीला सपोर्ट आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी, परंतु आता त्यांचं जे मत आहे तर ते आता वेगळे झाल्याचं आपल्याला या भाषणातून किंवा ह्या झालेल्या मेळाव्याच्या ज्या सभेतून आपल्याला दिसत असल्याचं सांगायला काही वेगळं पण वाटणार नाही। तर विधानसभा निकाल जो आहे तर लोकांच्या मनामध्ये संभ्रमच आहे, कारण की लोकांनी ज्या पक्षाला मत दिलं ते पक्ष निवडूनच आलं नाही असं लोकांचंही याच्यामध्ये मत आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। ठाकरे साहेब जे आहेत ते म्हणाले आहेत विधानसभा निकाल लागल्यानंतर त्यांच्याकडे एक संघाचा म्हणजे RSSचा एक व्यक्ती आला होता आणि त्यांनाही विश्वास बसला नाही की इतना असं की कोणीतरी निवडून आलं असेल आणि ते म्हणे इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा, असं ते राज ठाकरे यांना म्हणालेचे राज ठाकरे यांनी आपल्या मेळाव्याच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे। तर राजू पाटील जे त्यांचा एक व्यक्ती आहे त्यांचा पक्षाचा, तर त्यांच्या गावातही त्यांना एकही मत नाही मिळालं। असं कसं होऊ शकतं, अख्ख्या गावातून त्यांना एकही मत पडत नाही, हे एक विचार करण्याचीच गोष्ट। यासोबतच त्यांचा एक पक्षातलाच व्यक्ती आहे, मराठवाड्यामध्ये नगरसेवक आहे आणि नगरसेवक निवडणुकीला त्याला एकूण 5,000 मते पडली होती आणि आता विधानसभेला फक्त 2,500च मते पडली। ते कसं, तर तेही आणखी गुलदस्त्यात आहे किंवा ह्याच्यावर काही आणखी आपल्याला विचार करायला लागेल। त्यानंतर बाळासाहेब थोरात जे आहेत 7 वेळा आमदार झालेले काँग्रेसचे नेते आहेत ज्येष्ठ आणि ते 70 ते 80,000 मतांनी जिंकणारे ते फक्त 10,000 मतांनी विधानसभा निवडणूक हरलेले आहेत। हेही विचार करण्यासारखीच गोष्ट आहे। निवडून आलेल्यांनी फोन केला त्यांनाच विजयाचा शॉक बसला आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। जे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या पक्ष घेऊन विधानसभा निवडणुकीला 42 आमदार निवडून आणले, कोणाचा विश्वास बसेल का, हे असं कसं शक्य होऊ शकतं आणि तुमचा तरी याच्यावर विश्वास आहे का, असं ते समोर बसलेल्या प्रेक्षकांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्याला प्रश्नावत होते। त्यासोबतच लोकसभेला इतकी मतं मिळाली कशी, लोकसभेला त्यांना एक खासदार निवडून आला अजित पवार गटाचा आणि विधानसभेला इतकी मतं कशी मिळाली, ह्यावर आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे। मतदार म्हणून याच्यावर नक्कीच विचार झाला पाहिजे। जे शरदचंद्र पवार जे आहेत त्यांच्या जीवावर अजित पवार, छगन भुजबळ जे मोठे झाले, त्या पवार साहेबांच्या लोकसभेला 8 खासदार जे आहेत ते निवडून आले आणि विधानसभेला फक्त त्यांचे 10च आमदार कसे निवडून आले, हाही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। लोकसभा निवडणुकीला सर्वाधिक खासदार निवडून आले ते काँग्रेसचे 13 आणि 4च महिन्यात असं लोकांच्या मनात काय मत परिवर्तन झालं की विधानसभेला त्यांनी काँग्रेसचे फक्त 15च आमदार जे आहेत ते कसे निवडून दिले। तर असंही ठाकरे साहेब जे आहेत ते म्हणाले आहेत आपल्याला केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं, असंही त्यांनी या भाषणाच्या वेळी सांगताना बोललेलं आहे। अशा जर लढणार असाल तर अशा निवडणुका न लढलेलंच चांगलं, असंही राज ठाकरे यांनी आपलं मत जे आहे तर ते या भाषणाच्या वेळी मनसे मेळाव्याच्या वेळी बोलून दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तर ही जी संभ्रमाची गोष्ट आहे, मतदान झालेलं जे विधानसभा निवडणूक 2024च्या, तर त्याच्यावर सर्वांनीच प्रश्नचिन्ह उभे केलेले आहेत। परंतु आता येणाऱ्या काळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जे येणाऱ्या काळातली भूमिका काय असणार आहे आणि ते स्वतः आता काय करतात याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे। तर आपण येणाऱ्या काळामध्ये वेट अँड वॉचची गोष्ट करूया आणि तुमचे काही सजेशन असाल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।